ईश्वरही आईच्या शब्दाविरुद्ध जात नाहीये. एखाद्या मुलाची आई जर त्याच्यावर ओरडते, त्याला बंड आहेस, असा आहे तसा आहे म्हणतेस, तर त्याच्या बाबतीत ते सत्य होणारच आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलाला चांगलं घडवायचं आहे तर 80% कनेक्शन पाहिजे आणि 20% करेक्शन पाहिजे. पालक काय करतायत? पालक उलटा कारभार करतायत. आजकालची जी मुलं आहेत ती रागवतात किंवा खूप जास्त चिडचिड करतात, तर ह्याचा काय अर्थ आहे? माझी पालकांना स्पष्ट विनंती आहे, डायरेक्ट आहे, दुनिया गई भाड में 12वी पर्यंत मुलांना मोबाईल देऊ नका. घरामधील जो इमोशनल ड्रामा असतो त्याला कसं कंट्रोल करू शकतो? आणि जसजसं मुलाचं वय वाढतं आपला टोन मैत्रीचा पाहिजे, अधिकारवाणीचा नाही. मी तुम्हाला सांगेल, सध्याच्या काळात प्रत्येक पालकाला किमान 25 लाखाला लुटलं जातं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 25 वर्षाला लुटलं जात आहे. की 10वीच्या मार्कावर जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचं करिअर निवडता तेव्हा त्याच्या आयुष्याचा वेळ, पैसा, मेहनत सगळं वाया जातं. मुलांचं टॅलेंट मॅपिंग म्हणजे नेमकं काय आणि आपण ते टॅलेंट कसं मॅप करू शकतो? डिसिप्लिन राहण्याची पेनल्टी किंवा डिसिप्लिन राहण्याचं पेन वर्सेस लाईफ टाईम संघर्ष किंवा लाईफ टाईम अचिव्हमेंटचं पेन, ह्या दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला ह्या दोन्ही अवघड आहेत. आता एका आईचा प्रश्न आहे की मूल सगळ्या जगाचं ऐकतंय पण माझं ऐकत नाही, तर याविषयी तुम्ही काय म्हणाल? जय श्रीकृष्ण. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे विचारा तुम्ही सांगतो आम्ही. आणि आज आपल्यासोबत जोडले गेले आहेत डॉक्टर राजेश्वर चांदणे सर, जे एक पॅरेंटिंग कोच आहेत. आणि आजपर्यंतच्या तुमच्या प्रतिसादासाठी मी तुम्हाला खूप 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 धन्यवाद देऊ इच्छिते. आणि तुमचेच काही प्रश्न आहेत जे आम्ही आज घेऊन आलेलो आहेत आणि आज डॉक्टर राजेश्वर चांदणे सर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतील. सो सुरुवात करूयात. तर सर्वात पहिला प्रश्न डॉक्टर तुमच्याकडे असा आहे की पालकांनी मुलांसाठी किंवा मुलांसोबत कनेक्ट करण्यासाठी सर्वात चांगली पद्धत कोणती? ओके, हां, तर मुद्दा काय आहे की जेव्हा पालक मुलाशी कनेक्ट करतात ना, बहुतांश वेळा डिस्कनेक्ट होतो, काहीतरी वादविवाद होतात, मूल इरिटेटेड होतं किंवा पालकांची चिडचिड होते. आणि ह्याचं महत्त्वाचं कारण आहे की पालक कनेक्ट करण्याचा प्रयत्न करत नाहीत, पालक करेक्ट करण्याचा प्रयत्न करतात. आणि जेव्हा तुमचं मूल आहे आणि जे काही पालकांचं मूल आहे ते वाढत असतं आणि तेव्हा आपल्याला लक्षात येतं की त्या मुलाशी आधी कनेक्शन एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. कनेक्शन आणि करेक्शन ह्या दोन स्टेप एका मोठ्या स्टेपचा पार्ट आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलाला चांगलं घडवायचं आहे तर 80% कनेक्शन पाहिजे आणि 20% करेक्शन पाहिजे. पालक काय करतायत? पालक उलटा कारभार करतायत. म्हणजे काय? सारखं करेक्ट, तू हे नाही चांगलं केलं, तू ते नाही चांगलं केलं, हेच नाही आहे, तेच नाही आहे, तू अभ्यासच नाही करत, तू रीलच बघते, हेच बघते, तेच बघते, ब्ला 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 ब्ला. मुलं असं करतं. मग ते कशाला ऐकेल पालकांना? तर कनेक्शन महत्त्वाचं आहे. कनेक्शन कसं एस्टॅब्लिश करायचं? तर पालकांनी मुलांना समजून घेतलं पाहिजे आणि हे व्यक्त पण केलं पाहिजे की बेटा मी समजू शकतो तुला किंवा मी समजू शकते तुला, तू कशामधनं चालला आहे, काय चाललं आहे. आणि आपल्याला ह्या गोष्टीवर फोकस करायचा आहे. कनेक्ट फर्स्ट अँड देन करेक्ट. ओके, खूप खूप धन्यवाद. खूप सुंदर इनपुट्स आहेत. पुढचा प्रश्न पालकांचा असा आहे की एक चांगला पालक कोण आणि एक चांगला पालक कसं व्हायचं? हे बघा, चांगला पालक जर व्हायचा असेल ना तर त्यासाठी मी सिम्पल गोष्ट सांगेल, 2 फॉर्म्युला यूज करायची. ते एक ह्या साईडचा, एक ह्या साईडचा. ह्या साईडचा फॉर्म्युला काय? तर फर्मनेस खूप आवश्यक आहे. जे पालक फर्म नाही आहेत, जे पालक नियम फिक्स नाही करत आहेत, मोकळं सोडून देत आहेत, ओके, त्यांना मी चांगला पालक म्हणणार नाही. त्यांची मुलं शिस्तबद्ध पद्धतीनं कधीही वाढणार नाही आहेत, डिसिप्लिनने ग्रो नाही होणार आहेत. तर फर्मनेस खूप आवश्यक आहे. त्यासोबतच काइंडनेस आणि एम्पॅथी पण आवश्यक आहे. म्हणजे मुलांना समजून घेणे, त्यांचं काय चाललं आहे, कसं चाललं आहे आणि त्यानुसार आपल्या बाउंड्रीज आणि आपलं जे फ्रीडम आपण मुलाला देतो आहे, ह्या दोन्हीचा बॅलन्स करत करत जो पालक पुढे जातो, फर्मनेस आणि काइंडनेस आणि एम्पॅथीने, तोच चांगला पालक असं मला वाटतं. ओके. आणि आजच्या काळातली जी मुलं आहेत ते मेंटली कमजोर आहेत असं तुम्हाला वाटतं का? आणि आजकालची मुलं मेंटली कमजोर का होतात असं का वाटतं तुम्हाला? मला असं प्रामाणिकपणे वाटतं की जे पालक कमजोर आहेत, मेंटली वीक आहेत, त्यांची मुलं वीक होतात. म्हणजे काय? आता बऱ्याचशा पालकांना वाटेल मी खूप स्ट्रॉंग आहे, मी हे कमवलं आहे, ते कमवलं आहे, मी सक्सेसफुल आहे. पण पॅरेंटिंगमध्ये
जो रोल आहे त्याच्यामध्ये जर पालक वीक असेल तर त्यांची मुलं वीक होणार. आणि वीक पालकाचे इंडिकेशन्स काय आहेत? तर वीक पालक मुलांशी संवाद साधताना इमोशनल होतात, चिडचिड करतात, त्यांचा आवाज वाढतो, मूड असे टँट्रम अप डाऊन होतात. आणि जेव्हा पालक असे टँट्रम दाखवतात, त्यांच्या मूडमध्ये फ्लक्च्युएशन येतं, ते पालक वीक आहेत. मग त्यांची मुलंही तसंच करतात, ते पण टँट्रम दाखवतात, ते पण अप डाऊन मूड त्यांचा होतो. आणि मग काय होतं? घरात तर हे चालतं काय? सरते शेवटी तुम्हाला आपसात सेटलमेंट करायचीच आहे, पण घराबाहेर हे चालतं का? नाही आहे. मग अशी मुलं बाहेरच्या जगात इमोशनल इंटेलिजन्स जास्त दाखवत नाहीत. त्यामुळं कितीही टॅलेंट जरी असलं तरी ह्या मुलांची प्रगती होताना दिसत नाही आहे. तर आजकालची मुलं वीक नाही आहेत, पण पालक जर इमोशनल टँट्रम असणारे आणि इमोशनल मॅनेजमेंटमध्ये वीक असतील तर त्यांची मुलं वीक होण्याची शक्यता मात्र नक्कीच जास्त आहे. ओके. म्हणजे थोडक्यात इट इज मोर लाईक अ मिरर, की जे पालक आहेत ते मुलांवरती प्रोजेक्ट होते, राईट? येस त्याच पद्धतीचं काहीतरी. कारण इथे मॉडेलिंग होत असते ना. मुलं कुणाकडनं शिकतात भावना कशा मॅनेज करायच्या ते? पालकांकडून. येस. आजकालच्या मुलांमध्ये पेशन्स का कमी झाला आहे? पेशन्स ॲक्च्युली तुम्हाला मी क्लिअरच गोष्ट सांगतो. बरेचसे पालक मला म्हणतात पेशन्स कमी झाला आहे. पण तुम्ही बघा, मुलं ॲडिक्टिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये कितीही वेळ एंगेज राहू शकतात. आणि ती डोपामिन ड्रिव्हन ॲक्टिव्हिटी आहे. काय? डोपामिन ड्रिव्हन ॲक्टिव्हिटी. आणि जेव्हा डोपामिन ड्रिव्हन ॲक्टिव्हिटीमध्ये मुलं इन्वॉल्व्ह होतात तेव्हा ते काम कितीही वेळ करू शकतात. मग असं काम जिथं त्यांना डोपामिन मिळत नाही आहे, त्यांना आनंद मिळत नाही आहे, त्या कामामध्ये काय होतं त्यांचं? तर त्या मुलांचा पेशन्स ते गमावतात. का? कारण आजकाल कुठली गोष्ट करायची किंवा नाही हे यावर ठरतं की त्या गोष्टीमध्ये प्लेजर किती आहे. आणि ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या बोरिंग आहेत. अभ्यास बोरिंग आहे. तुमचं समजा आता मी जर माझं ऑफिसमध्ये काम करतो आहे तर ते पण असं फार इंटरेस्टिंग नाही आहे की इकडे मिनटाला काहीतरी भारी होतं आहे, असं नाही आहे. पण एक छान काम केल्याचा आउटपुट नक्कीच चांगला मिळतो, तुम्हाला मानसिक समाधान मिळतं. पण ते समाधान तुम्हाला अर्धा एक तासाच्या सेशननंतर मिळू शकतं किंवा दिवसभराच्या कामानंतर मिळू शकतं, एखादा मोठा प्रोजेक्ट कंप्लीट केल्यामुळं मिळू शकतं. आणि त्या दृष्टिकोनातनं तो पेशन्स आवश्यक आहे. पण जेव्हा एखादं मूल स्वतःला वारंवार चीप प्लेजर देतं, चीप डोपामिन डोसेस देतं, तेव्हा त्या मुलाचा पेशन्स नक्कीच कमी होणार आहे, मुलाचा मुलीचा. ओके. मुलांवरती ओरडणं किंवा मुलांबाबत निगेटिव्ह कमेंट्स करणं याविषयी तुमचं काय मत आहे आणि ह्याचे काही निगेटिव्ह परिणाम होतात का मुलांवर? निश्चितच. इनफॅक्ट मागच्या वेळेस पण आम्ही या मुद्द्यावर बोललो होतो. आणि मी तुम्हाला एक सांगतो, कायम माझं म्हणणं आहे की ईश्वरही आईच्या शब्दाविरुद्ध जात नाही आहे. ईश्वर म्हणजे ईश्वराला माहिती आहे की यार इथला पृथ्वी तलावरचा ईश्वर म्हणजे आई आहे. तर ईश्वरही आईच्या शब्दाविरुद्ध जात नाही आहे. एखाद्या मुलाची आई जर त्याच्यावर ओरडते, त्याला बंड आहेस, असा आहे तसा आहे म्हणतेस, तर त्याच्या बाबतीत ते सत्य होणारच आहे. कारण ईश्वरसुद्धा आईच्या शब्दांना तथास्तु म्हणतो. आता इथे आई म्हणजे आई, बाबा, पालक सगळेच आले. आणि खास कर आयुष्याच्या पहिल्या 8 वर्षात आई बाबा आणि आजूबाजूचे मोठे, त्यात टीचर्स पण असतील, इतर पालक असतील, हे सगळे मुलाविषयी जे काही बोलत आहेत ते त्याला चॅम्पियन म्हणत आहेत, तू खूप भारी आहेस म्हणत आहेत, तू शोभा आहेस म्हणत आहेत, तू विवेकानंद आहेस म्हणत आहेत, तर ते सत्य होणार आहे. या विरुद्ध जर पालक किंवा हे सगळी लोक त्या मुलाला काही नकारात्मक कमेंट देत असतील, तू बंड आहेस, तू नालायक आहेस, तू असा आहेस तसा आहेस, तेही सत्य होणार आहे. त्यामुळं पालकांनी आणि आजूबाजूच्या ज्येष्ठांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की खासकर छोट्या मुलांमध्ये, 0 ते 8 वर्ष वयाच्या मुलांमध्ये मोठे जे काही म्हणतात त्यातल्या त्यात आई जे काही म्हणते ते तथास्तु होणारच. सर, तुम्ही दिनचर्येविषयी खूप बोलता, तर दिनचर्या काय आहे आणि त्याचं महत्त्व काय आहे, थोडं याविषयी सांगाल? निश्चितच. दिनचर्या माझा फेवरेट प्रश्न आहे आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, काल 12 जानेवारी 2026 होती आणि 6 वर्ष मी माझी दिनचर्या जशाल तशी फॉलो केली, ज्याला आम्ही म्हणतो नो चीट डेज. नो चीट डेज म्हणजे चिटिंग करायची नाही. चीट डेज हे ज्याला म्हणतो ना स्कॅम आहे असं मला वाटतं की आहे ना, आठवड्यात एखादा चीट डे, महिन्यात एखादा चीट डेज. दिनचर्या काय माहिती का, तुम्हाला कुठल्याही मोठ्या प्रोजेक्टमध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला सातत्य असणं आवश्यक आहे, एक कन्सिस्टन्सी असणं आवश्यक आहे तुमच्या डेली रुटीनमध्ये, तुमच्या दिनचर्येमध्ये. आणि दिनचर्येमध्ये मग सगळ्याच गोष्टी आल्या. तुमचे मेडिटेशन आले सकाळचे, किंवा तुमचं ज्याला म्हणतो ना डेली प्लॅनिंग आलं, तुमची एक्सरसाइज आली, तुमचं सोशल कनेक्ट आला, तुमचा फॅमिलीला दिलेला वेळ आला, तुमचं नॉलेज
आणि स्किल ॲक्वायरिंगचं पण टाईम ॲलोकेशन आलं. या व्यतिरिक्त तुमचा जो काही कोर पार्ट ऑफ द डे आहे, एक्झाम्पल विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे, एखादी गृहिणी आहे तर तिला घराचं सगळं सांभाळायचं आहे, आवरायचं आहे, किंवा एखादा प्रोफेशनल आहे त्याला त्याची प्रोफेशनल कामं पूर्ण करायची, ते सुद्धा त्यामध्ये आलं. तर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंतचा दिवस प्लॅन करून व्यवस्थित जगणे, यालाच आम्ही दिनचर्या म्हणतो. एक छोटंसं उदाहरण मी देईन. समजा कल्पना करा की तुम्ही एखाद्या ट्रिपला गेलात आणि तिकडे जाऊन आलात, पण ती अनप्लॅन ट्रिप होती, अचानकच गेलात, तुम्हाला वाटलं तुम्ही खूप एन्जॉय केला, आणि परत आल्यावर तुमचा मित्र म्हणतो, अरे अच्छा तुम्ही इकडे गेले होते, मग हे पाहिलं का, ते पाहिलं का, ते पाहिलं का. तुम्हाला वाटतं अरे हे तर नाही. मग ते म्हणतात अरे ते किती भारी होतं. मग पश्चाताप होतो की मी प्लॅनिंग का नाही केलं. आणि इथे पण मी हेच म्हणेन की दिनचर्या म्हणजे दिवसाचं प्लॅनिंग आहे. दिवसाच्या शेवटी पश्चाताप जर नको असेल, यार हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, असं केलं असतं तर बरं झालं असतं, तर दिवस प्लॅन केला पाहिजे ना. दिनचर्या तुमची नियमित असली पाहिजे. तुमचा दिवस प्रत्येक दिवस वेगळा असतो निश्चितच, पण प्रेडिक्टेबल रुटीन असणं आवश्यक आहे. आजकालची जी मुलं आहेत ती रागवतात किंवा खूप जास्त चिडचिड करतात, तर ह्याचा काय अर्थ आहे? हे बघा, मुलं रागावतात, चिडचिड करतात, ही एक भावना व्यक्त करण्याची त्यांची जी आहे ना पद्धत आहे मुलांची. ओके, छोट्या मुलांना कळत नाही, मोठी मुलं, इव्हन टीनेजमधली मुलं आपल्याला वाटते ताडासारखी माडासारखी अशी मोठी झालेली आहेत म्हणतात, पण ॲक्च्युअलमध्ये त्यांचा मेंदू अजून पूर्ण विकसित झालेला नसतो. तर त्यांची चिडचिड, त्यांचं इरिटेशन, त्यांचं आयसोलेशन, एकट्यात शांत बसणे, आईवडिलांशी अबोला करणे, कधीकधी मित्रांपासून आयसोलेट होणे, कधीकधी डिप्रेस्ड किंवा लो फील करणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे इमोशनल एक्सप्रेशन आहेच. आणि मी पालकांना विनंती करेल की जेव्हा तुमचं मूल वेगवेगळ्या प्रकारे इंटेन्स इमोशन्स, नॉर्मल नाही आहे, जेव्हा इंटेन्सिटी वाढते, त्या इंटेन्स इमोशन शो करतं, तेव्हा प्लीज पॉज घ्या आणि काय कारण आहे शोधण्याचा प्रयत्न करा, त्याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा आणि त्या मुळाशी जाऊन त्या कारणाला ॲड्रेस करा. तेव्हाच तुमच्या मुलाला योग्य मार्गदर्शन होईल आणि तुमचं मूल पटकन त्या परिस्थितीतनं बाहेर निघेल. ही चिडचिड आणि राग जो आहे हे दूर करण्यासाठी काही टिप्स आहेत का विद्यार्थ्यांसाठी किंवा पालकांसाठी किंवा दोघांसाठी? चिडचिड किंवा राग किंवा ज्याला म्हणतो ना तणाव जर दूर करायचा तर टिप्स नक्कीच आहेत. आधी आपण विद्यार्थ्यांसाठी बघूया, विद्यार्थी काय करू शकतात. सगळ्यात आधी तर प्रत्येक विद्यार्थ्याने मेडिटेशन केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे, आणि एक्झरसाईज केली पाहिजे. लहान मुलांनी खेळलं पाहिजे, मोठी मुलांनी काही ना काही प्रमाणात एक्झरसाईज केली पाहिजे. अजून एक गोष्ट आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग हा कन्सेप्ट टॉप ऑफ द माइंड ठेवायचा आहे विद्यार्थ्यांनीसुद्धा, पालकांनीसुद्धा. प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे काय? राग येतोय, चिडचिड होते किंवा तणाव येतोय, तर त्याची काही रिपिटेटिव्ह कारणं आहेत का? कधीकधी चिडचिड होते का? तर होमवर्क नीट नाही झाला, कधीकधी एखादी असाइनमेंट पेंडिंग आहे म्हणून चिडचिड होते, कधीकधी आई वडिलांसोबत त्याच ट्रान्झॅक्शन होतात म्हणून चिडचिड होते. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा ताणतणाव टाळण्यासाठी, चिडचिड हे करण्यासाठी प्रॉब्लेम सॉल्विंग केली पाहिजे. प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा आणि त्याचं सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करा. मग हा ताणतणाव आणि चिडचिड कमी होईल. आता आपण बोलूयात पालकांच्या ताणतणावाविषयी, चिडचिडीविषयी वगैरे. पालकांनीसुद्धा मेडिटेशन करणे खूप आवश्यक आहे. दीर्घ श्वास घ्यायचा, इकडनं जे काही आहेत वेगवेगळे योगा, मेडिटेशन, प्राणायाम, जे काही तुम्हाला पडतं ते करणं खूप आवश्यक आहे. अधनंमधनं पॉज घेऊन विचार करणं खूप आवश्यक आहे. आय वूड स्ट्रॉंगली रिकमेंड आठवड्याला एकदा पॉज घ्या, ब्रेक घ्या आणि विचार करा काय चाललं आहे तुमच्या आयुष्यात, काय चाललं आहे तुमच्या मुलाच्या आयुष्यात, काय चाललं आहे तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात, काय पॅटर्न रिपीट होतात आणि वारंवार ती चिडचिड होते का? जर ते तसं होत असेल तर पालकांनी काय केलं पाहिजे, त्याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. कारण प्रॉब्लेमला तसंच जपून ठेवून रोज किरकिर करणं, चिडचिड करणं योग्य नाही आहे. बरेचदा आरोग्याची कारणं असतात पालकांच्या मॅटरमध्ये, कधी फायनान्शियल कारणं असतात, कधी इमोशनल एक्सप्रेशन कमी पडतात, कधी काही अनरिझॉल्वड इश्यूज असतात, ती शोधली पाहिजे. आणि गरज जर वाटत असेल तर आमच्यासारख्या प्रोफेशनलची मदतसुद्धा पालक घेऊ शकतात. इव्हन विद्यार्थ्यांचंसुद्धा स्वागत आहे. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. अनेक जण आपल्याला पाहायला मिळतं की खूप सेन्सिटिव्ह असतात, तर सेन्सिटिव्ह असणं किंवा सेन्सिटिव्हिटी असणं ही एक दुर्बलता आहे का, किंवा याविषयी तुम्हाला काय वाटतं? सेन्सिटिव्हिटी बरेचदा लोक म्हणतात की हा पर्सनॅलिटीचा पार्ट आहे, आणि ते खरं पण आहे. म्हणजे ज्याला म्हणतो ना स्टबन पर्सनॅलिटी किंवा इंडिपेंडंट पर्सनॅलिटी, तशीच सेन्सिटिव्ह पर्सनॅलिटीसुद्धा असू शकते. पण सेन्सिटिव्हिटी हा वीकनेस नाही आहे. सेन्सिटिव्हिटी आपल्यासारख्या सोशल ॲनिमलसाठी ॲक्च्युली स्ट्रेंथ आहे. जर तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, तुम्ही केअरिंग आहात, तुम्हाला लोकांची काळजी आहे, ती ही फार मोठी ॲसेट आहे. फक्त ह्याचा वापर कसा करायचा आणि कुठे करायचा.
म्हणजे नॉन प्रॉडक्टिव्ह रिझन्समध्ये किंवा चुकीच्या रिझन्समध्ये जर तुम्ही तुमची सेन्सिटिव्हिटी दाखवली तर निश्चितपणेच असं होणार आहे की तुमचा वेळ वाया जाणार आहे, त्याचा आउटपुट येणार नाही, नंतर तुम्हाला वाटेल अरे कशाला मी याच्यात पडलो. पण तेच जर तुम्ही तुमची सेन्सिटिव्हिटी एखाद्या चांगल्या पर्पजसाठी वापरली किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची हेल्प करण्यासाठी वापरली तर ती मोठी ॲसेट आहे असं मला वाटतं. ओके. फ्रस्ट्रेशन टॉलरन्स म्हणजे काय? फ्रस्ट्रेशन टॉलरन्स हा एक फार महत्त्वाचा विषय असं मला वाटतं. कारण आजकाल मुलं आहेत ना फार लवकर फ्रस्ट्रेट होतात. म्हणजे काय, ह्यालाच आम्ही डिस्कम्फर्ट टॉलरन्ससुद्धा म्हणतो. तर फ्रस्ट्रेशन किंवा डिस्कम्फर्ट टॉलरन्स म्हणजे काय, तर जर तुम्हाला समजा आता आपण हा स्टुडिओमध्ये आपण इथे रेकॉर्डिंग करतो आहे, बरोबर आहे, आणि खूप छान पद्धतीनं चाललं आहे, अचानक लाईट गेली, याला पण आत्ताच जायचं होतं का, असं आहे का तसं आहे का, किंवा AC चालत नाही, किती गरमी आहे वगैरे, काय गडे नाही आहे. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही कितीही चिडचिड केली, काही केलं तरी परिस्थिती बदलणार नाही. ती लाईट यायची तेव्हाच येईल, AC चालू व्हायचा तेव्हाच होईल. तर फ्रस्ट्रेशन किंवा डिस्कम्फर्ट टॉलरन्स काय, की नॉर्मल रुटीनमध्ये सुद्धा जर काही मनाविरुद्ध गोष्टी घडल्या तर त्यांचा स्वीकार करून आपला फोकस न बिघडू देणे. कालच स्वामी विवेकानंद जयंती झाली, ते पण पॉवर ऑफ फोकस सांगत होते. फ्रस्ट्रेशन किंवा डिस्कम्फर्ट टॉलरन्स तुम्हाला शिकवतो की जे काही आजूबाजूला आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या गोष्टी आहेत त्यांना सोडायचं, ज्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये आहेत त्याच्यावर फोकस करायचा, कंट्रोल द कंट्रोलेबल्स म्हणायचं आणि विचलित व्हायचं नाही. आजकालची मुलं पटकन फ्रस्ट्रेट होतात, पटकन त्यांना डिस्कम्फर्ट जाणवतो आणि मग ते मॅनेज करण्यात जातात. ह्यामुळे तुमच्या गरजा खूप वाढणार आहेत, तुमचा खर्च खूप वाढणार आहे आणि तुम्हाला जास्त काळ मेहनत करावं लागणार आहे. काळजी घ्या. पण फ्रस्ट्रेशन टॉलरन्सविषयी बोललो तर डिस्ट्रेस टॉलरन्स म्हणजे काय? डिस्ट्रेस आणि डिस्कम्फर्ट टॉलरन्स हे एकसारखेच जातील. ओके. घरामधील जो इमोशनल ड्रामा असतो तो कसा कमी करायचा आणि त्याला कसं कंट्रोल करू शकतो? इमोशनल ड्रामा खासकर काय हे आईचं फेवरेट आहे. म्हणजे म्हणूनच मला वाटतं की टी व्हीवर पण बऱ्याचदा जे सिरियल येतात ना ते महिलांचेच असतात. ड्रामामध्ये पुरुष कमी असतात आहे ना, आणि जनरली ड्रामामध्ये पुरुष असेल तर ते अफेअरमध्ये असतो किंवा षडयंत्रामध्ये असतो, मोठ्या काहीतरी कॉन्स्पिरन्सीमध्ये. पण इमोशनल ड्रामा हा महिलांचा जास्त प्रांत आहे, खासकर आई ह्या वर्गाचा किंवा सासूसुनांचा. आता इमोशनल ड्रामा हा काय प्रकार आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. इमोशनल ड्रामा म्हणजे काय, की तुमची एक सिच्युएशन आहे, जे काही असेल सिच्युएशन ती व्यक्त करताना तुम्हाला हायपर इमोशन वापरल्याशिवाय व्यक्तच करता येत नाही, त्याला आपण इमोशनल ड्रामा म्हणतो. आणि जेव्हा जेव्हा रिलेशनशिपमध्ये इमोशनल ड्रामा होतो तेव्हा समजून घ्यायचं की ताणतणाव वाढणार आहे, दोन्ही पार्टी एकमेकापासून अनकम्फर्टेबल होणार आहेत, दूर जाणार आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये ज्याला म्हणतो ना रिलेशनशिपमध्ये तणाव निर्माण होणार आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे, खासकर महिला वर्गांना, मी समजू शकतो ईश्वरानेच तुम्हाला जास्त इमोशन्स दिल्यात है ना. एक स्त्री म्हणजे इमोशनने भरलेली असते अशी, आणि ती तिची स्ट्रेंथ आहे. पण व्यक्त होताना जास्त इमोशनल न होता व्यक्त होणे आणि कधी कधी समोरासमोर शांतपणे बसून मीटिंग करणे आणि फोकस्ड राहणे हे सुद्धा खूप आवश्यक आहे. तर इमोशन मॅनेजमेंट केलं की इमोशनल ड्रामा आपोआप कमी होतो. आजकालची जी मुलं आहेत ती पालकांपासून बऱ्याच गोष्टी लपवतात किंवा पालकांशी खोटं बोलतात, तर असं का आहे? मुलं खोटं का बोलतात ना, ह्याचं जर कारण शोधलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ही जी मुलं आहेत ह्यांनी पास्टमध्ये भूतकाळामध्ये पालकांशी खरं बोललेलं असतं. जे काही झालं ते झालं की आल्या सांगितलं मम्मी आज असं झालं, मम्मी आज तसं झालं, आणि मम्मीनी त्याला काय रिप्लाय दिला, तूच काहीतरी केलं असशील, किंवा ब्लेम केलं, कंप्लेन केली, त्याच्या कानाखाली एक मारतात. ओके, म्हणजे हे बाहेर दाखवायला ठीक आहे की आजकालच्या मुलांना मार पडत नाही, पण ठोकणाऱ्या मम्मी खूप ठोकतात. तर पालकांनी जेव्हा मुलांनी प्रामाणिकपणे पालकांसमोर आपले मुद्दे मांडले, अडचणी मांडल्या किंवा आपल्या झालेल्या चुका मांडल्या, ब्लंडर्स झालेले मांडले, तेव्हा पालकांनी कसं रिॲक्ट केलं हे फार महत्त्वाचं आहे. जेव्हा पालक मुलांवर अविश्वास दाखवतात किंवा जेव्हा पालक मुलाच्या सत्य बोलल्यानंतर त्याला ज्याला म्हणतो ना आपण की सपोर्ट करत नाहीत, त्याला त्यातनं बाहेर येण्यासाठी गाईड करत नाहीत, उलटं ब्लेम करतात, तेव्हा मुलांना लक्षात येतं मी जर शांत बसलो, मी जर ज्याला म्हणतो ना लपवलं, खोटं बोललो तर काय होतं. मी जर शांत बसलो, मी लपवलं, मी खोटं बोललो तर माझ्या गोष्टी म्हणजे मला पेनल्टी लागत नाही, मी खरं बोललो की पेनल्टी लागतो. आणि हेच महत्त्वाचं कारण आहे. जे पालक मुलांना प्रॉपरली हँडल करत नाहीत त्यांची मुलं निश्चितपणेच ज्याला म्हणतो आपण की खोटं बोलायला सुरू करतात, लपवायला सुरू करतात. पालकांनी हा मुद्दा खरंच खूप खूप सिरियसली घेणे आवश्यक आहे.
आजकाल पालक जे आहेत ते मुलांच्या भविष्याची अति काळजी करतात, तर हे कितपत बरोबर आहे? हे बघा, एक नियम आहे की चिंता करून कोणाचंच भलं नाही झालं, चिंतन करून भलं होऊ शकतं. तर मुलाच्या भविष्याची काळजी करणं आवश्यक आहे आणि स्वाभाविक पण आहे. पण काळजीचं रूपांतर चिंतेमध्ये नाही होऊ द्यायचं, काळजीचं रूपांतर चिंतनामध्ये व्हायचं. एक्झाम्पल, मुलाचं भविष्य घडवायचं तर काय, सिम्पल गोष्टी आहे. सीपॉवर फॉर्म्युला यूज करा, त्याची स्ट्रेंथ आयडेंटिफाय करा, त्याचा इंटरेस्ट बघा, त्याची पॅशन बघा, त्याची पर्सनॅलिटी बघा, त्याच्या स्ट्रेंथला, त्याच्या इंटरेस्टला, त्याच्या पॅशनला, त्याच्या पर्सनॅलिटीला कुठल्या अपॉर्च्युनिटीज आहेत त्याचा अभ्यास करा, किंवा आमच्यासारख्या काउन्सलरची मदत घ्या. प्लस रिसोर्सेस काय लागणार आहेत त्या दृष्टिकोनातून तयारी करा, संपला विषय. पण पालक काय, पालक फक्त त्या मार्काच्या चक्रव्यूहात अडकलेले असतात आणि त्यांना लक्षात येतं की बस मार्क्स 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 मार्क्स. मी सगळ्या पालकांना आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगू इच्छितो, मार्काने फक्त 3% मुलांचं भलं होतं. बाकी सगळी जी मुलं आहेत ना, ती स्किल बेस आणि नॉलेज बेस करिअर करतायत. तुम्ही आजूबाजूला प्लीज डोळे उघडून बघा, तुम्हाला जाणवेल की आज मार्केटमध्ये मार्क्स नाही चालत आहे. मार्क्सने चांगलं कॉलेज मिळतं, चांगली डिग्री मिळते, मान्य आहे, मी नाही म्हणत नाही. पण पालकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की आज रिअल स्किल्स आर इनफॅक्ट व्हॅल्यूड. आणि आम्ही पण तुम्हाला सांगतो, टीनेज मुलांसाठी TTC सारखा स्किल बिल्डिंग प्रोग्राम करतो. अशा गोष्टी ज्या कुठलीच शाळा शिकवत नाही त्या आम्ही TTCमध्ये शिकवतो. 12 प्रकारची वेगवेगळी कौशल्य आम्ही TTCमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. मागची 6 वर्ष झालं. ह्याच्याविषयी पण कधीतरी आपण माहिती देऊयात. आता एका आईचा प्रश्न आहे की मूल सगळ्या जगाचं ऐकतं आहे पण माझं ऐकत नाही, तर ह्याविषयी तुम्ही काय म्हणाल किंवा यांना काय उत्तर द्याल ह्या आईला? पहिलं तर माऊली मला माफ करा. मी ह्या आईची माफी मागून हे बोलेल की तुम्ही प्लीज विचार करा की तुमचं मूल का डिस्कनेक्ट होतं आहे. थोडंसं आरशासमोर बसा, स्वतःला आरशात पहा, तुमच्या स्वतःच्या वर्तनाचा आरसा बघा की तुम्ही असं काय वागताय. आता सायकोलॉजीच्या दृष्टिकोनातून मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. मूल आईचं ऐकत नाही, जगाचं ऐकतं. ह्याचं एक महत्त्वाचं कारण आहे की आई प्रत्येक गोष्टीमध्ये तिची भीती आणते, तिचे इमोशन्स आणते. बाहेरचं कोणीही समजावून सांगतं तर ते त्याला अशी मान पकडून म्हणत नाही झालंच पाहिजे, किंवा त्याच्या मागे चवचव लागत नाही. सगळ्या आयांना परत माफी मागतो, नाही तर सगळे आपल्या यूट्यूब चॅनलला दगड मारतील. पण मुद्दा कसा आहे की हात धुवून मागे लागतात, मग ते वैतागते. एका म्हणजे ज्याला म्हणतो नाही तासाभरात 40 वेळा सांगितलं असं म्हणणारे मुलं माझ्याकडे आहेत. रिपिटेशननी ते काही हे नाही आहे की आपण हा तोडा ठोकतोय, जास्त ठोकल्याने ते खेळात जाईल. एकदा सांगा, दोनदा सांगा, फर्मली सांगा, रिपीट सांगू नका. आणि सांगण्याचा टोन पिच हा समजवण्याचा असला पाहिजे. आणि जसजसं मुलाचं वय वाढतं आपला टोन मैत्रीचा पाहिजे, अधिकारवाणीचा नाही. मुले आईचा रिस्पेक्ट का नाही करत? मला वाटतं की प्रत्येक मूल हे त्याच्या आईचा रिस्पेक्ट करतं. आईचा रिस्पेक्ट करत नाही हे मला मान्य नाही आहे. पण कसं असतं माहिती आहे का, इनफॅक्ट तुम्ही तुमचा पण अनुभव बघू शकता. या जगात ग्रँटेड घेण्यासारखी एकच व्यक्ती असते, आई. ती आई. बरोबर आहे का नाही? तर आई म्हणजे फक्त फॉर्मॅलिटी म्हणून 2 शरीर आहेत. कुठलीही व्यक्ती त्याच्या आईसोबत एकच असते 100%. सो यू कॅन बी दी ओरिजिनल यू विथ युअर मदर. आणि त्यामुळे रिस्पेक्ट नाही असं वाटतं. आईला वाटतं यार हे मला ग्रँटेड घेतात, पण दॅट इज हाऊ नेचर वर्क्स. हां, इथे जर आईची काही अपेक्षा असेल की त्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजे, तर त्यासाठी आपण रूल्स सेट करू शकतो, बाउंड्रीज सेट करू शकतो, कन्सिक्वन्सेस सेट करू शकतो. ह्याची एक बिहेवियरल मॉडिफिकेशनची खूप सुंदर सिस्टीम आहे, ती पण आपण फॉलो करू शकतो. त्याचा नक्की फायदा होईल. पण मला असं प्रामाणिकपणे वाटतं प्रत्येक मूल सर्वात जास्त रिस्पेक्ट आपल्या आईचा करतो. व्यक्त करताना कुणी भांडेल, कुणी आईला मिठी मारेल, कुणी आईच्या पाया पडेल, आपली आपली पद्धत आहे. पण आईचा रिस्पेक्ट मला वाटतं प्रत्येकाच्या मनात असतो. काही अपवाद असू शकतात, परिस्थितीमुळे गैरसमज होऊ शकतात, गैरसमज होतात. जसं भरत नाराज झाला होता कैकेयीवर, पण असं स्वतः श्री प्रभू राम म्हणाले होते की कैकेयीने जर रामाला वनवासाला पाठवला नसता तर हे जे जग आहे हे राक्षसांपासून मुक्त झालं नसतं, राम त्याच राजमहालात राहिला असता, असं प्रभू श्रीराम स्वतः म्हणालेत. पण हे भरताला माहीत नाही की तो प्रसंग त्यांच्या आयुष्यात, त्याच्या आणि त्याच्या आईच्या आयुष्यात का आला. तर गैरसमज शक्यतो टाळायचे आणि आपली आई आहे, आपलीच आई आहे. मुलांना वयानुसार काय मार्गदर्शन करायला हवं? मुलांना
मार्गदर्शनाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 0 ते 8 वर्षाच्या मुलांना सेफ्टी, सिक्युरिटी, प्रेम, दिलासा आणि मी आहे ह्या गोष्टीची ट्रेनिंग दिली पाहिजे. पालकांनी अलर्ट राहिलं पाहिजे. माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, प्रत्येक पालकाने ज्याचं मूल 0 ते 8 वर्ष वयोगटातील आहे त्यांनी आमचा पॅरेंट की पाठशाला हा कोर्स केलाच पाहिजे. 8 तासाचा कोर्स आहे, ऑनलाईन उपलब्ध आहे, प्री रेकॉर्डेड उपलब्ध आहे. ऑफलाईन बघूयात घेता आला तर कधी कधी आम्ही घेत असतो, पण नक्कीच केलं पाहिजे. चाइल्ड सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे आणि ह्या मुलाला सेफ्टी, सिक्युरिटी, बिलॉंगिंग, लव, अफर्मेशन, अफेक्शन ह्या गोष्टी मिळाल्या पाहिजे. प्लस त्याला आय कॅन डू एनिथिंग, भलेही तुम्हाला वाटू द्या ओव्हर कॉन्फिडन्ट होतं आहे, पण त्याला ते ना म्हणजे मी भारी आहे, आय एम शक्तिमान, आय एम सुपरमॅन अशा फिलिंगमध्ये त्याला पहिल्या 8 वर्षात बसवा. तर हा नक्कीच तुम्हाला ज्याला म्हणतो ना की फायदा होईल 0 ते 8 वयोगटात. 8 ते 12 या वयोगटातील मुलांना कसं गाईड करायचं तर मी तुम्हाला सांगतो. 8 ते 12 हे वयोगट आहे ना, जुन्या काळी ह्या वयोगटामध्ये मुलांना आश्रमात पाठवलं जायचं, गुरुकडे पाठवलं जायचं. हे वय आहे चांगल्या सवयी, चांगले संस्कार लावण्याचं, दिनचर्या थोड्या खाली आपण बोललो, दिनचर्या सेट करण्याचं, आयुष्यात शिस्त आणण्याचं. आणि 12 ते 22 या वयोगटात जे आपण नॉलेज आणि स्किल मिळवणार आहोत त्यासाठी स्ट्रॉंग लॉन्चपॅड बनवण्याचं. इनफॅक्ट तुम्हाला पण माहिती आहे, आमचा ध्रुवम नावाचा प्रोग्राम 8 ते 12 वर्षाच्या वयोगटातील मुलांना चांगल्या सवयी, चांगले संस्कार लावण्याचा खूप उत्तम प्रोग्राम आहे. त्याच्याविषयी मी तुम्हाला विनंती करेल की आमची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये द्या, किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की ह्या प्रोग्रामची माहितीचा एखादा वेगळा आपण सेशन घेऊयात. आता राहिला प्रश्न 12 ते 22 किंवा 13 ते 22 टीनेज ते अर्ली अडल्ट वयोगटात काय करायचं आहे. तर मी तुम्हाला एक सांगतो, हे जे वय आहे ना 12 ते 22 हे पुन्हा येणे नाही. तसं तर कुठलंच वय पुन्हा येणे नाही, पण 12 ते 22 या वयोगटामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं शारीरिक सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे काय, इथं जनरली खेळणं बंद होतं, तर व्यायाम केला पाहिजे, फिजिकल फिटनेस मेंटेन केला पाहिजे, कुठल्याही डब्यातलं पावडर न खाता. पार्ट 1. पार्ट 2, स्किल डेव्हलप केले पाहिजे, जे स्किल नीडेड आहेत. आमच्या काळात वेगळे स्किल अपेक्षित होते, तुमच्या काळात वेगळे स्किल आहेत, पुढच्या काळात जेन झी, जेन ए, जेन अल्फा, जेन बेटा वेगवेगळे स्किल लागणार आहेत. त्या स्किलसाठी स्वतःला तयार केलं पाहिजे आणि 1-2 युनिक नॉलेज ॲक्वायर केले पाहिजे. आता या जगात युनिक नॉलेज असं काही नाही आहे, पण हाय इन डिमांड नॉलेज आहे ते ॲक्वायर केलं पाहिजे आणि स्वतःला आयुष्याच्या नेक्स्ट फेजसाठी रेडी केलं पाहिजे. तर 0 ते 8, 8 ते 12 आणि 12 ते 22 असे 3 टप्पे आहेत जिथं पालकांनी काळजी घेतली पाहिजे. आणि ह्या वयामध्ये पालकांचा सपोर्ट हा मुलांना लागणारच आहे. हे मुलांनी पण लक्षात घ्यावं, पालकांनी लक्षात घ्यावं. आणि ह्या फेजमध्ये पालकांना आणि मुलांना दोघांनाही एक चांगला गुरु, एक चांगला कोच आवश्यक आहे. आजकाल मोबाईलविषयी सगळेच जण बोलत आहेत, तर मोबाईल आणि मोबाईलविषयी काही स्पेशल टिप्स तुम्ही देऊ इच्छिता का? पहिली गोष्ट तर मला हे प्रामाणिकपणे कळतं की जेवढा मोबाईल तुमच्यापासून दूर आहे तेवढं तुमचं गोल आणि यश तुमच्या जवळ आहे. मोबाईल को भगाओ और सफलता को अपने पास लेके आओ. तर मोबाईलपासून दूर राहणं खूप आवश्यक आहे. मोबाईल नक्कीच म्हणजे मोबाईल एक खरंच ब्लेसिंग पण आहे. मोबाईलच्या माध्यमातून आपण जगाशी कनेक्ट करू शकतो, खूप चांगल्या गोष्टी शिकू शकतो. फक्त एक गोष्ट आहे, अति सर्वत्र वर्जयेत. तर त्यानुसार आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की अति नाही करायचं, त्याला लिमिटमध्ये ठेवा. वयोमानानुसार माझी पालकांना स्पष्ट विनंती आहे, डायरेक्ट आहे, दुनिया गई भाड में. मी खरंच सांगतो, तोंडावर बोलतो, स्पष्ट बोलतो, 12वीपर्यंत मुलांना मोबाईल देऊ नका. मी तर नाही दिलेला, तुम्ही पण देऊ नका. कारण तुम्ही तुमच्या मुलाला मोबाईल दिला म्हणजे मुलाला ते तुम्ही कसं होतं माहिती आहे का, पालक मला काय म्हणतात माहिती आहे की त्याला कळायला पाहिजे, तिला कळायला पाहिजे. अरे भाऊ, 45, 48, 50 वयात आमच्यासारख्या लोकांना कळत नाही आहे. मुलांनी कुठून आणायचं ना मॅच्युरिटी. तर प्लीज नोट करा, मोबाईल एक ॲडिक्टिव्ह गोष्ट आहे. ती डिझाईनच केलेली आहे तुमच्या मुलाला किंवा तुम्हाला ॲडिक्शनमध्ये ओढण्यासाठी आणि तुमच्या जीवनातलं बहुमूल्य वेळ त्यातनं ओढून घेण्यासाठी, शोषून घेण्यासाठी. तर सेल्फ कंट्रोल वगैरे काही नाही आहे. त्याला पॅरेंटिंगचे कंट्रोल असले पाहिजे, लिमिट्स असले पाहिजे, त्यासोबतच टाईमचं लिमिट असलं पाहिजे, काय ॲक्सेस करू शकतो नाही याचं लिमिट असलं पाहिजे. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत ॲडिक्टिव्ह ज्या म्हणतो ना, हाय स्पीड असेल, 3D असेल, व्हायलन्स असेल, सस्पेन्स असेल, हॉरर असेल, इरोटिक कंटेंट असेल, किंवा ज्याला म्हणतो ना की जे एज ॲप्रोप्रिएट नाही असं कंटेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर राहिलेलं बरं.
मोबाईल जेव्हा गरज आहे लिस्ट करायचं, म्हणजे सिम्पल टेक्निक सांगतो, लिस्ट करा तुम्हाला काय काय मोबाईलचं काम आहे, तेवढी कामं एकदाच बसा सगळी करून घ्या, मोबाईल परत ठेवून द्या. एक शिष्या म्हणून 25 लाखांची लूट हा एक कन्सेप्ट जो आहे ह्याचा उल्लेख मी तुमच्याकडून ऐकला आहे, तर हा तुम्ही थोडासा इलॅबोरेट करू शकाल का? मी तुम्हाला सांगेल, सध्याच्या काळात प्रत्येक पालकाला किमान 25 लाखाला लुटलं जात आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 25 वर्षाला लुटलं जात आहे. जरा समजून घेऊया काय चाललं आहे सध्याच्या आयुष्यात. लक्षात घ्या, शिक्षण खूप महाग झालं आहे आणि पालक आपल्या मुलाच्याच उज्ज्वल भविष्यासाठी 25 लाखाचा कमीत कमी खर्च करत आहेत त्याच्या वयाच्या 25 वर्षापर्यंत. मग मिनी KGची फीस पण खूप मोठी झाली, तिथून ते PG होईपर्यंत. आणि मी बेसिक एज्युकेशन म्हणतो आहे, हायर एज्युकेशन, ॲब्रॉड एज्युकेशन तर खूप जास्त महाग आहे. तर जेव्हा पालक 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट करत आहेत आणि जेव्हा विद्यार्थी आपल्या आयुष्याचे 25 वर्ष गुंतवत आहेत, त्यांनी विचार केला पाहिजे की ही सिस्टीम मला त्याच्यानंतर काय देते. बरेचसे पालक फक्त ह्यासाठी की सगळे करतायत म्हणून ते सुद्धा या गोष्टीमध्ये पडलेले आहेत, अडकलेले आहेत आणि हे फार चुकीची गोष्ट होते. पालकांनी सजग झालं पाहिजे. पालकांनी आपल्या प्रत्येक पैशावर आणि आपल्या मुलाच्या आयुष्याच्या प्रत्येक महिन्यावर, दिवसावर, वर्षावर किंमत ठेवली पाहिजे. जसं आचरेकर तेंडुलकरच्या स्टंपवर 1 रुपयाचा कॉईन ठेवत होते, त्याला प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि इव्हॅल्युएट केलं पाहिजे की माझी प्रत्येक गुंतवणूक कशी चालू आहे आणि त्याचा रिझल्ट मला कसा मिळतो आहे किंवा रिटर्न मला कसा मिळतो आहे ह्याची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. नाहीतर तुम्हाला कळणार नाही की तुमचे 25 लाख कधी गेले, तुमच्या मुलाचे 25 वर्ष कधी गेले आणि वयवर्ष 25-26ला तो मुली इकडे तिकडे 15,000ची नोकरी शोधत फिरतोय. हे फार चांगलं लक्षण नाही आहे. मला प्रचंड चीड येते आणि म्हणूनच मी म्हणतो की सिस्टीम प्रत्येक पालकाला 25 लाखाला लुटते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्याचे 22 ते 25 वर्षाला लुटते. अवघड आहे. नव्या पिढीला गुलाम बनवण्यासाठी काही षडयंत्र केले जातात का? नक्कीच. नव्या पिढीला गुलाम बनवण्यासाठी केलेली षडयंत्र मी तुम्हाला ऐकवतो. पहिली गोष्ट तर त्यांना ही जाणीव करून दिली जाते की तुम्ही खूप सॉर्टेड आहात आणि तुम्हाला सगळं कळतंय. मी दिवस रात्र ह्या नव्या पिढीसोबतच काम करतो आहे आणि मला लक्षात येते की काही जण सॉर्टेड आहेत पण बहुतेक लोक नाही आहेत. इगो वाढवणे, तुम्हाला सगळं कळतं आहे, तुम्ही इंडिपेंडंट आहात, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता, इथून ते तुमची संस्कृती बॅकवर्ड आहे, तुमच्या संस्कृतीमध्ये काहीच गोष्टी व्यवस्थित नाही आहेत, इथपर्यंत ते वेस्टर्न कल्चर आणि अमेरिका आणि बाकीचे ब्ला 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 देश किती भारी आहेत हे डोक्यात रुजवलं जातं. घरं तोडली जातात, त्यांना त्यांच्या श्रद्धास्थानापासून दूर केलं जातं, त्यांना त्यांच्या आईवडिलापासून, परिवारापासून दूर केलं जातं. जेव्हा माणसाला परिवाराची सिस्टीम आणि श्रद्धास्थानाची सिस्टीम नसते तेव्हा तो एकटा पडतो आणि असा एकटा माणूस त्याला ॲडिक्ट करणं किंवा एखाद्या ट्रॅपमध्ये फसवून ठेवणं फार सोपं आहे. काळजी घेतली पाहिजे. नव्या पिढीच्या ज्या लोकांना माझा हा मुद्दा पटला नाही त्यांना मी रिक्वेस्ट करतो, ChatGPTला किंवा Googleला विचारा, प्लीज गिव्ह मी द लिस्ट ऑफ टॉप 10 डाईंग कंट्रीज विथ रिझन्स आणि ते तुम्ही वाचा. मग इथे कमेंट करून मला सांगा की माझ्या ह्या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे. आजकाल मार्केटिंग कशी चालली आहे आणि त्याचा काय इम्पॅक्ट आहे? प्रत्येक पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि समाजातील प्रत्येक घटकाने लक्षात घेतलं पाहिजे मार्केटिंगचे 3 महत्त्वाचे मुद्दे. पहिला मुद्दा, प्रचंड मोठमोठी स्वप्न दाखवली जातात. रिक्षा चालकाचा मुलगा झाला इंडियाचा फास्ट बॉलर, रिक्षा चालकाचा मुलगा किंवा शेतकऱ्याचा मुलगा झाला IAS, ह्याचा हे झाला, त्याचा तो झाला. अरे भाऊ सांगा ना, एक पोरगा ज्याने 8 वर्ष दिवस रात्र मेहनत केली तो झाला इंडियाचा फास्ट बॉलर. एक सांगा ना तुम्ही की एक पोरगा ज्याने 14 तास अभ्यास केला तो झाला IAS. खोटी स्वप्न दाखवली जातात मित्रांनो. हा पहिला मार्केटिंगचा फंडा आहे. दुसरा, भीती दाखवली जाते. हे नाही केलं, हा कोर्स नाही केला, इथे ॲडमिशन नाही घेतलं, असं नाही केलं, तसं नाही केलं, तुमचं मुलाचं आयुष्य बर्बाद, तुमचं आयुष्य बर्बाद. अरे किती भीती दाखवणार. तर पहिली गोष्ट मी म्हणाल्याप्रमाणे की स्वप्न दाखवली जातात, दुसरी गोष्ट भीती दाखवली जाते आणि तिसरी गोष्ट माझ्यासारखेच खूप सारे बोलबच्चन पण अशी लोक जी चांगलं बोलत आहेत पण ती त्या विषयाची एक्सपर्ट नाही आहे. जस्ट बिकॉज तुमच्याकडे एक चांगला कॅमेरा आहे, तुमच्याकडे एक चांगला सेटअप आहे, तुम्ही या आणि काही विषयावर काही बोला आणि कशाची मार्केटिंग करा. म्हणजे तुम्ही आजूबाजूला बघा ना, विषयाशी संबंध नसलेली लोक ChatGPTला विचारतायत आजकाल, व्हॉट आर द ट्रेंडिंग टॉपिक्स, द्या मला लिस्ट, द्या मला स्क्रिप्ट, मला छान बोलता येते, मी बोलणार.
आणि लोक पण वाव, हा मोठा इन्फ्लुएन्सर आहे, याचे एवढे फॉलोअर आहेत. अरे भाऊ बघा आधी, बिझनेस कोच पॅरेंटिंगचं सांगतोय, कुणीतरी बाबा कपडे घालून सांगतोय पॅरेंटिंग कशी करायची, हे पण सांगतंय ते पण सांगतंय. ओके, करिअरच्या गप्पा पण सगळेच मारतायत. लक्षात घ्या, रिलेशनशिपवर प्रत्येकजण बोलतायत, रोहित कसा आउट झाला याच्यावरही प्रत्येकजण बोलतायत, नातं का तुटलं याच्यावर सगळेजण बोलतायत, डिप्रेशनमधनं बाहेर कसं यायचं याच्यावर सगळेजण बोलतायत, देश कसा चालवायचा, अमेरिकेशी कसं भांडायचं, चायनाशी कसं काय करायचं. अरे भाऊ, किती विषय हँडल करणार आहात तुम्ही. माझं म्हणणं आहे की जो कोणी मोठी स्वप्न दाखवतायत दूर पळा, जो कोणी तुम्हाला भीती दाखवतोय दूर पळा, आणि जो कोणी खूप साऱ्या विषयामध्ये त्याचं क्वालिफिकेशन आधी बघा की भाऊ तो आहे का त्या विषयाचा तज्ज्ञ. नसेल तर प्लीज दूर पळा. थोड्याच वेळाआधी आपण मोबाईलविषयी बोललो, तर आजकालची जी मुलं आहेत ती मुलं तासनतास गेम का खेळतात? गेम ॲडिक्टिव्ह आहेत, बरोबर आहे, तुम्हाला पण माहिती आहे आणि तुम्ही पण ते अनुभवतात. तासनतास गेम खेळण्याचे एक मात्र कारण आहे, गेम ॲडिक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये म्युझिक असतं, त्याच्यामध्ये फास्ट मुवमेंट असते, त्याच्यामध्ये रिवॉर्ड्स असतात, त्याच्यामध्ये डोपामिनचा डोस वारंवार तुम्हाला मिळण्याची खूप जास्त पॉसिबिलिटी असते. ह्या सगळ्या गोष्टीमुळे मुलं गेम खेळू शकतात. पण गेम खेळले की तुमच्या ब्रेनला इझी प्लेजरची किंवा ज्याला म्हणतो ना बिना मेहनत आनंद मिळवायची सवय लागते. आणि जे मुलं जास्त गेम खेळतात त्यांना जी रिअल लाईफमध्ये मेहनत करायची, हार्डवर्क करायचं आहे, कन्सिस्टन्सी दाखवायची, ती दाखवणं जमत नाही. आणि जेव्हा हे रिअल लाईफमध्ये कन्सिस्टन्सी नाही राहत, हार्डवर्क नाही राहत आणि ह्या बाकीचे गोंधळ होतात, तेव्हा ती मुलं हाताबाहेर जातात. कशा प्रकारचे मित्र टाळले पाहिजे आणि कुठल्या प्रकारची मैत्री टाळली पाहिजे? मित्र आणि मैत्री किंवा संगत हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि अशी मुलं पहिली गोष्ट तर टाळली पाहिजे ज्यांचं आणि तुमचं गोल मॅच होत नाही. लक्षात घ्या, ह्याला इकडे जायचं आहे, त्याला तिकडे जायचं, सोबत राहिलं तर ढवळ्या संगे पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला असं म्हणतो, किंवा गुण नाही तर वान लागला, असं वेगवेगळ्या पद्धतीनं होतं. जुन्या काळात म्हणायचे की ढवळ्या संगे पवळा बांधला, वान नाही पण गुण लागला. तर त्याचा गुण तुम्हाला लागू शकतो, त्याच्या आवडी तुमच्याकडे येऊ शकतात. तर प्लीज मित्र निवडताना गोल निवडा आधी, आणि तुमचं जे ध्येय आहे तिकडेच जाणारे मित्र तुम्ही निवडा. अनावश्यक आहे, बघा या जगात करण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. अजून एक गोष्ट आहे, टाईमपास करणारे मित्र टाळा, गॉसिप करणारे मित्र टाळा, कुणाविषयी त्याच्या विरुद्ध काहीतरी चुकीचं बोलणारी गॉसिप करणारे मित्र नक्कीच टाळली पाहिजे. प्लस ॲडिक्टिव्ह हॅबिट्स आहेत अशी मित्र टाळा. आणि तुमच्या ब्रॅकेटच्या बाहेर असलेली अवास्तव्य खर्च करणारी वगैरे तेही मित्र टाळा. अदरवाईज तुम्हाला तुमच्या पालकांविषयी न्यूनगंड निर्माण होईल, स्वतःविषयी न्यूनगंड निर्माण होईल, आणि हे तुमच्या भविष्यासाठी चांगलं नाही आहे. अशा प्रकारचे मित्र आणि अशा प्रकारची मैत्री टाळलेली कधीही बरी. मैत्री कशी पाहिजे? एकमेकाला पुढे पुश करणारी, एकमेकाला गाईड करणारी, एकमेकाला 21 डेज चॅलेंज देणारी, एकमेकाला स्किल आणि नॉलेज डेव्हलपमेंटमध्ये मदत करणारी, एकमेकाला करिअर ग्रोथमध्ये, लाईफ ग्रोथमध्ये, इमोशनल मॅनेजमेंटमध्ये आणि इमोशनल एक्सप्रेशनमध्ये मदत करणारी. इनफॅक्ट खरी मैत्री नॉन जजमेंटल असते. तो तुम्हाला आहे तशी स्वीकार करते आणि आहे त्याचा स्ट्रॉंग बेस बनवून ग्रो होण्यासाठी मदत करते. शाळेमध्ये ज्या पॅरेंट टीचर मीटिंग अरेंज केलेल्या असतात, तर त्यामध्ये पालकांनी टीचरांना कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारायला हवेत? पॅरेंट टीचर मीटिंगमध्ये पालक जेव्हा जातात तेव्हा त्यांनी ही प्रश्न विचारावेत. पहिली गोष्ट, टीचर तुमच्या मते माझ्या मुलाच्या स्पेशालिटीज काय आहेत? अशा कुठल्या गोष्टी आहेत ती ज्यामध्ये माझं मूल इतर क्लासच्या इतर मुलांपेक्षा जास्त चांगलं बेहतर आहे? तुमच्या मते त्याच्याकडे कुठले स्पेशल स्किल्स आहेत? अशा कुठल्या 3 गोष्टी आहेत ज्या माझ्या मुलाने इम्प्रूव्ह केल्या तर त्याला फायदा होईल? जेव्हा तुम्ही असे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तुमच्या टीचरला विचारतात तेव्हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह फीडबॅक येतो. नाहीतर पालक काय विचारतात, टीचर किती स्कोर आले, काय आले वगैरे, आणि ती टीचरच पालकांना उलटं झापून पाठवते. तुमचं लक्ष नाही आहे मुलाकडे, त्याचे इथे काम करते, तुम्ही लक्ष द्या, त्याचं होमवर्क करा, हे करा ते करा. तर मला असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह प्रश्न मी जी लिस्ट दिली त्याप्रमाणे विचारले तर तुम्हाला चांगला फीडबॅक होईल. मग टीचर आणि पॅरेंट दोघं मिळून मुलाच्या ग्रोथसाठी काम करू शकतील. मुलांचं टॅलेंट मॅपिंग म्हणजे नेमकं काय आणि आपण ते टॅलेंट कसं मॅप करू शकतो? आम्ही 3 वर्षापासून ते 17 वर्षापर्यंत मुलांची टॅलेंट मॅपिंग करतो आहे आणि गेली 12 वर्ष मी हे काम करतो आहे. आणि मी खरं सांगतो, तुम्ही गुगलवर बघू शकता, तुम्ही इतरत्र बघू शकता, 5 स्टार रेटिंग आहे. कित्येक साऱ्या हायली क्वालिफाईड डॉक्टर्सनी, MD मेडिसिन डॉक्टर्स असो, ॲक्रॉस स्पेशालिटीज डॉक्टर्सनी आमच्या टेस्टनंतर आम्हाला थँक्यू म्हटलेलं आहे.
ह्याचे खूप सारे व्हिडिओज आमच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळतील. अतिशय जबरदस्त टेक्निक आहे. नॅचरल टॅलेंट मुलांचं फिंगरप्रिंट ॲनालिसिसच्या माध्यमातून आम्ही इव्हॅल्युएट करतो. त्याचा 46 पेजेसचा रिपोर्ट येतो. त्यामध्ये मुलाची पर्सनॅलिटी काय आहे, त्याचं युनिक टॅलेंट काय, त्याची विचार करण्याची पद्धत कशी आहे, त्याचं पॅरेंटिंग कसं केलं पाहिजे, त्यांनी शिकण्यामध्ये व्हिज्युअल ऑडिटरी कायनेस्थेटिकमधली कुठली मेथड वापरली पाहिजे, त्या मुलाने स्वतःचं सेल्फ मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे, म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ आणि लिमिटेशन बघून स्वतःला कसं हाताळलं पाहिजे, यासोबतच त्याचं स्वॉट ॲनालिसिस, स्ट्रेंथ, विकनेस, अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स ज्याला म्हणतो SWOT, ह्याचं पण ॲनालिसिस मुलाला कळतं. तिथनं त्याने कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करावं, कुठला बोर्ड त्याला सूट होईल, कुठले सब्जेक्ट सूट होतील, कुठली स्ट्रीम सूट होईल आणि कुठल्या क्षेत्रात तो उत्तम करिअर करू शकतो, ग्रो करू शकतो. एवढ्या सगळ्या गोष्टी ह्या एका टेस्टच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतात, ज्या टेस्टचं नाव आहे टॅलेंट मॅपिंग टेस्ट. आणि मला तर असं वाटतं की ही टेस्ट प्रत्येकाने केली पाहिजे. आणि मी माझ्या मुलीची टेस्ट ती 4थीत असताना केली होती ना, आज ती खूप छान करते आणि वयवर्ष 19ला माझ्यासमोर बसून अतिशय उत्तमपणे ज्याला म्हणतो ना ॲज अ सायकोलॉजिस्ट आणि ॲज अ ट्रेनर काम करते. मला अभिमान आहे की ह्या क्षेत्रात मी गेली 12 वर्ष काम करतो आहे आणि प्रत्येक पालकाची मदत करण्यासाठी मी आणि माझी 150 काउन्सलरची टीम नक्कीच आम्ही तुमची मदत करू. कुठली पेनल्टी जी आहे ती टाळता येत नाही किंवा मोठी आहे? आयुष्यामध्ये ना 2 पेनल्टी किंवा 2 पेन यामध्ये माणसाला चॉईस करावा लागतो. एक आहे पेनल्टी जी तुम्हाला द्यावी लागते डिसिप्लिन राहण्यासाठी, आणि जेव्हा तुम्ही डिसिप्लिन राहत नाहीत, डिसिप्लिन राहण्याची पेनल्टी किंवा डिसिप्लिन राहण्याचं पेन वर्सेस लाईफ टाईम संघर्ष किंवा लाईफ टाईम अचिव्हमेंटचं पेन, ह्या 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि तुम्हाला ह्या दोन्ही अवघड आहेत. डिसिप्लिनमध्ये राहणं खरंच खूप अवघड आहे. म्हणजे यंग मुलं मला सांगतात, सर खूप प्रयत्न करतो पण डिसिप्लिन राहणं होत नाही. सिमिलरली आयुष्यभर ॲव्हरेज बनून राहणं पण खूप अवघड आहे आणि तुम्हाला चूज करावं लागेल यातला कुठला हार्ड, कुठलं पेन, कुठली पेनल्टी तुम्हाला निवडायची. दोन्हीपैकी एक पेनल्टी तुम्हाला निवडावीच लागणार, टाळता येणार नाही. आयदर यू विल हॅव टू बी डिसिप्लिन ऑर यू विल हॅव टू बी रेडी फॉर ॲव्हरेज लाईफ. लोक ॲव्हरेज का राहतात? लोक ॲव्हरेज का राहतात याचं एक सिम्पल कारण आहे. ते आजूबाजूला बघतात, त्यांना वाटते सगळे माझ्यासारखेच आहेत, म्हणजे माझ्यात काही कमी नाही, त्यामुळे लोक ॲव्हरेज राहतात. मुळातच विषय असा आहे की आजूबाजूच्या लोकांकडे पाहायचं, निरखून बघायचं ॲव्हरेज लोकांकडे, ते काय करतात, कसं करतात, त्यांचे चॉईसेस काय आहेत, ते कुठली भाषा बोलत आहेत, कशा प्रकारे वागत आहेत, कशा प्रकारे शॉपिंग करत आहेत, कसं त्यांचं घर आहे, सगळ्या गोष्टीची नीट अभ्यास करायचा सगळ्या गोष्टीचा आणि त्या गोष्टी टाळायच्या. जेव्हा तुम्ही ॲव्हरेज लोकांचे माइंडसेट, ॲव्हरेज लोकांची भाषा, ॲव्हरेज लोकांचं लाईफस्टाईल तुम्ही अभ्यास करता आणि टाळता, तेव्हा तुम्ही ॲव्हरेज राहत नाही. आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळे जसे तसेच आपण व्हावं आणि त्यांच्यासारखं तुम्ही वागता, तेव्हा तुम्ही ॲव्हरेज होता. 10वीचा गेम ही काय कन्सेप्ट आहे, तर याविषयी थोडं सांगाल? दीर्घश्वास घेण्याचीच वेळ आहे. 10वीचा गेम समजणं खूप महत्त्वाचं आहे. 10वीला सध्या काय चालू आहे मित्रांनो माहिती आहे का? मोठ्या प्रमाणात मार्कांची खैरात वाटलेली आहे. म्हणजे जी मुलं प्रिलिममध्ये पालक माझ्याकडे काउन्सिलिंगला मुलांना घेऊन येतात, संघर्ष करत असतात, त्यांचा रिझल्ट आणि पेढे आले ना, मला लक्षात येत नाही रिझल्ट मोठा का पेढे मोठे, एवढे जास्त मार्क मिळले जातात. आणि 10वीच्या गेमवर मुलांना ढकललं जातं कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. आणि पालकांना असं वाटतं की इकडे माझं मूल खूप हुशार आहे, त्याचे एवढे एवढे टक्के पडलेत, 11वी 12वीला ते नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे दिवाळीच्या आसपास संघर्ष करतं, त्यानंतर त्याला जड जातं आणि त्यातनं हार्डली ना के बराबर मुलं त्यांच्या ध्येयाकडे जातात, बाकीची पेड कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात. हा गेम पालकांनी समजून घेतला पाहिजे. कारण मॅथ्सचे मार्क, सायन्सचे मार्क, अरे तुम्ही त्यांना शाळेत पण शिकवताय, ट्युशन पण शिकवताय, प्लस बोर्ड पण त्यांना चांगले मार्क देते, मग तर ते त्याच्यात चांगलेच असणार ना. असे किती पालक आहेत जे SSTचे ट्युशन लावतात, बरोबर आहे. तर लक्षात घ्या की 10वीच्या मार्कावर जेव्हा तुम्ही तुमच्या मुलाचं करिअर निवडता, तेव्हा त्याच्या आयुष्याचा वेळ, पैसा, मेहनत सगळं वाया जातं. काळजी घ्यायची. आपल्याला विषयातली मार्कावर किंवा 10वीच्या मार्कावर करिअर नाही निवडायचं आहे. मुलाचं जे नॅचरल टॅलेंट आहे ते टॅलेंट मॅप करायचं आहे आणि त्यानुसार त्याला गाईड करायचं आहे. आणि जी मुलं आणि जी पालक ह्या 10वीच्या गेममध्ये फसतात, ते 12वी नंतर खूप अवघड परिस्थिती होते त्यांची.
आताच तुम्ही उल्लेख केला 12वीचा, तर 12वी नंतरचे जे एंट्रन्स एक्झाम्स आहेत तर त्याची थोडीशी माहिती तुम्ही देऊ शकाल? 12वी नंतरच्या वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम आहेत. आता पालकांना माहिती आहे JEE, नीट, CET ह्या एक्झाम्स पालकांना माहीत आहे. पण या व्यतिरिक्त तुम्हाला लक्षात घेणं आवश्यक आहे की प्रत्येक कोर्ससाठी समजा आता मेजॉरिटी ऑफ द तुमचे जे डिग्री कोर्सेस आहेत आणि ज्याच्या माध्यमातून तुम्ही पुढे मास्टर्सकडे जाणार आहेत, एखाद्या विषयात प्रावीण्य मिळवणार आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला CUET द्यायची असते किंवा लॉसाठी CLAT एक्झाम देणे आवश्यक आहे. IP-MAT सारखा किंवा IPM सारखा एक खूप सुंदर कोर्स आहे जिथं तुम्ही IIMमधनं लक्षात घ्या, IIMमधनं BBA MBAचा 5 वर्षाचा इंटिग्रेटेड प्रोग्राम ऑफ मॅनेजमेंट करू शकता आणि खूप उत्तम पॅकेजने बाहेर पडू शकता. त्यासाठी IP-MAT नावाची एक्झामसुद्धा 12वी नंतर आहे. अशा खूप साऱ्या परीक्षा आहेत. इथे समजून घेण्याची गोष्ट आहे, प्रत्येक परीक्षेसाठी जे बेसलाईन प्रिपरेशन आहे ते पण वेगळं आहे आणि प्रत्येक परीक्षेसाठी लागणारं स्किल आणि टॅलेंट आणि नॉलेज पण वेगळं आहे. सब्जेक्ट म्हणा, जसं आता समजा गृहीत धरा की JEE आहे, हे तुमचं लॉजिकल कंपोनंट खूप जास्त बघते किंवा नीट एक्झाममध्ये तुमचं मेमरी स्किल आणि रिकॉल स्किल खूप महत्त्वाचं आहे. CLATमध्ये तुमची लॉजिकल रिझनिंगसोबतच तुमचं जे लीगल अस्पेक्ट्स आहेत ना ते पण तुम्हाला लावता आले पाहिजे 12वीच्या परीक्षेनंतर, म्हणजे एवढ्या कमी वयामध्ये. CUET हा विषयाच्या डायव्हर्स नॉलेजकडे बघणारी, फोकस करणारी आहे. IP-MATमध्ये तुमचं ज्याला म्हणतो व्हर्बल रिझनिंग, तुमचं ग्रुप डिस्कशन, तुमचं जनरल नॉलेज, ह्या गोष्टी जास्त बघितल्या जातात. तर प्रत्येक एक्झामची तयारी वेगळी आहे आणि जुनी पद्धत जी आहे ना, सायन्स घ्या, सगळे ऑप्शन्स तुम्हाला ओपन राहतात, ही मला तर प्रामाणिकपणे चांगली वाटत नाही. सर, एका पालकांनी विचारलं आहे की मेमरी ट्रेनिंग वर्कशॉप हा काय आहे, तर थोडं याविषयी माहिती देऊ शकाल? मेमरी ट्रेनिंग वर्कशॉपचे 4 भाग आहेत. याच्यामधला पहिला भाग जो आहे तो विद्यार्थ्यांनी काय काय गोष्टी लक्षात ठेवायच्यात, कशा लक्षात ठेवायच्या त्याच्याविषयीचा आहे. दुसरा जो भाग आहे तो आहे की ह्या लक्षात ठेवण्यासाठी कुठल्या कुठल्या टेक्निक वापरायच्या. तिसऱ्या भागामध्ये आम्ही विद्यार्थ्याला शिकवतो की एक्झामला मास्टर कसं करायचं आणि चांगला स्कोअर कसा करायचा, पॅटर्न वगैरे लक्षात घेऊन. आणि चौथा जो भाग आहे त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याचा सक्सेससाठी माइंडसेट कसा असला पाहिजे. तर 1 बाय 1 मी तुम्हाला सांगतो. पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थ्याला शिकवतो की कोर मेमरी मास्टर टेक्निक्स काय असतात, ज्याच्यामध्ये लॉंग ॲन्सर्स कसे लक्षात ठेवायचे, डिस्क्रिप्टिव्ह कंटेंट म्हणजे ज्याला निबंध वगैरे एसे असतात ना ते कसे लक्षात ठेवायचेत, मॅप्स किंवा डायग्राम कसे लक्षात ठेवायचे आहेत, व्हिज्युअल मेमरी कशी बनवायची किंवा लिस्ट लक्षात ठेवणे, सिक्वेन्सेस लक्षात ठेवणे, नंबर लक्षात ठेवणे, हिस्ट्री डेट, डिफिकल्ट नेम्स, टर्मिनॉलॉजी किंवा ज्याला म्हणतो ना डेफिनेशन वगैरे कशा लक्षात ठेवायच्यात, हा पहिला भाग आहे. यानंतरच्या दुसऱ्या भागामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना स्मार्ट स्टडी आणि एक्झाम सक्सेस स्किल शिकवतो. याच्यामध्ये एक्झामला ओळखायचं कसं, त्याचा पॅटर्न कसा समजून घ्यायचा, त्याच्यामध्ये सक्सेसची काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे, सब्जेक्टचं प्लॅनिंग कसं करायचं, टाईम मॅनेजमेंट कसं करायचं, गोल सेटिंग, व्हिजन बोर्ड कसा बनवायचा आणि लाँग टर्म रिकॉल सिस्टीम कशी एस्टॅब्लिश करायची, हा दुसरा पार्ट आहे. तिसऱ्या पार्टमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो आणि ती गोष्ट म्हणजे की ॲडव्हान्स मेमरी टेक्निक, जसं की न्यूमोनिक्सचा वापर कसा करायचा किंवा फाइंडिंग अननोन नावाची अमेझिंग टेक्निक आहे, वर्ड असोसिएशन टेक्निक आहे, स्टोरी बिल्डिंग टेक्निक आहे, व्हिज्युअल मेमरी टेक्निक एक अमेझिंग टेक्निक आहे, एक्झाम रिकॉल ट्रिगर सिस्टीम अमेझिंग आहे, एक्झाममध्ये कशा पद्धतीनं तुम्ही गोष्टी रिकॉल करू शकता. त्यासोबतच एक SRC 10 नावाची 10 मिनिट स्मार्ट रिव्हिजन टेक्निक आहे, मेमरी पॅलेस टेक्निक आहे. अशा वेगवेगळ्या टेक्निक आम्ही शिकवतो आणि ह्यासोबतच पार्ट 4मध्ये माइंडसेट कसा असला पाहिजे आणि इनर स्ट्रेंथ कशी वाढली पाहिजे हे पण आम्ही शिकवतो. त्यामध्ये हाऊ टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन अँड फोकस, अंडरस्टँडिंग द पॉवर ऑफ ह्युमन ब्रेन, किती ब्रिलियंट असा हा ह्युमन ब्रेन आहे त्याच्याविषयी मुलांना आम्ही जागृत करतो. त्याच्यानंतर चाइल्ड पॅरेंट रिलेशनशिप इम्प्रूव्ह कशी करायची, कारण सक्सेससाठी चाइल्ड आणि पॅरेंटचे रिलेशनशिप उत्तम असणं खूप आवश्यक आहे. एक्झाममध्ये मुलांना येतं किंवा ते ब्लँक होतात, त्यासाठी गेटिंग ब्लँक रिकव्हरी टेक्निक नावाची अमेझिंग टेक्निक शिकवतो. असं खूप काही आम्ही मुलांना शिकवतो फक्त 2 दिवसामध्ये. हे सगळं शिकवताना त्यासोबतच आम्ही पॅरेंटसाठी पण एक वर्कशॉप घेतो. पॅरेंटसाठी सुद्धा 90 मिनिटचा एक वर्कशॉप घेतो, ज्यामध्ये पॅरेंटनी मुलांना कसं गाईड करायचं, स्टडीमध्ये कन्सिस्टन्सी कशी आणायची, एक्झामच्या काळामध्ये काय करायचं, काय नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचा अमेझिंग गायडन्स ह्या 2 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये आम्ही घेतो. हा वर्कशॉप जनरली सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5-5:30 असतो दोन्ही दिवशी आणि त्यामध्ये आम्ही पुण्यामध्ये डेक्कनच्या आसपास जनरली हा एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये ऑर्गनाईज करतो. विद्यार्थ्यांना ती किट दिली जाते. मी स्वतः लिहिलेलं स्टडी द राईट वे
आहे किंवा मेमरी मास्टरी दोन्हीपैकी जे काही उपलब्ध असेल ते पुस्तक आम्ही त्या किटमध्ये देतो. मुलांकडनं ह्या टेक्निक्स प्रॅक्टिकली तिथे करून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो जेवढ्या शक्य होईल तेवढ्या. पालकांनाही मस्त गायडन्स दिलं जातं. आणि महत्त्वाची गोष्ट, चांगल्या हॉटेलमध्ये जनरली आमचं चहा, नाश्ता शक्य असेल तर नाश्तासुद्धा, लंच आणि हाय टी ह्याचीसुद्धा अरेंजमेंट ह्या वर्कशॉपमध्ये केलेली जाते. अतिशय प्रसन्न आणि एनर्जेटिक वातावरणात हे वर्कशॉप होतं. प्रत्येक 6वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांनी ही ट्रेनिंग केली पाहिजे. असे विद्यार्थी ज्यांचा अभ्यासात संघर्ष होतो आहे, ज्यांना खूप अभ्यास करूनही मार्क कमी पडत आहेत, अभ्यास केलेलं विसरत आहे, लक्षात राहत नाही आहे, किंवा ज्यांना भविष्यामध्ये नीट, JEE, CET किंवा IPA, मॅट, क्लॅट, CUT अशी एखादी मोठी एक्झाम द्यायची, UPSC, MPSC सारखी एक्झाम द्यायची, त्यांनी मेमरी ट्रेनिंग वर्कशॉप करणे खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. थँक्यू. जय श्री कृष्ण. तुमचे मनापासून धन्यवाद सर, की तुम्ही सर्व पालकांच्या प्रश्नांची खूप सुंदर पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने उत्तरं दिलीत. तर मला आशा आहे की जे पालक आहेत, जे आपले प्रेक्षक आहेत, त्यांना त्यांच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आणि आपण नेहमीच म्हणतो की घरोघरी मातीच्या चुली, आणि बऱ्याच जणांच्या मनांमध्ये अजून खूप सारे प्रश्न असतील, अजून खूप सारे असे प्रश्न असतील ज्यांना कदाचित आज आम्ही टच नाही करू शकलो. तर जे काही तुमचे प्रश्न आहेत ते प्लीज कमेंट बॉक्समध्ये खाली टाका, आणि आम्ही नक्कीच नेक्स्ट भागामध्ये त्याला टच करण्याचा प्रयत्न करू. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. जय श्री कृष्ण.